वा, झक्कास. म्हणजे 6 महिने आम्ही गावी गेलो आणि त्या मास्तरनं तुझ्या खोलीचा रंगमहाल केला. रगड पैका कमवला त्या मास्तरनं जणू. ते मला म्हणलंच होतं. पवळे, तुझा हात माझ्या हातात दे. मग बघ, कुबेराचं धन तुझ्या पायाशी वतीन म्हणून. आणि तू त्याच्या हातात हात दिलास. का हो? तुमच्या पोटातले दुखलं? अहो मालक, आमची मुरळीची जात. आज हात तर उद्या तिथं. आणि परवा कुठं? का हो? चहा नाही घेणार? कुबेराच्या महालामंदी आम्ही चाय नाही पीत. आता का भैया? मालक, हो मालक. आंब्याच्या फोडीला चिचची जोड, आंबा झाला खारट आणि चीज झाली गोड. चीज खाणार? बायका चिंचा केव्हा खातात माहितीये का? केव्हा खातात? गरोदर असतात तेव्हा. आता का भैया, मी आता लहानपणापासूनच चिंचा खातीया. म्हणजे म्या काय गरोदर आहे बाई लहानपणापासून? आणि काय हो, पाखरं चिंचा खात्यात, मग ते बी काय गरोदर असतात? तू काय पाखरू आहेस? भाई हायच मी पाखरू. माझी जात मैन्याची हाय. महिन्याची? असं माझी आजी म्हणायची. लहानपणी. कोणाच्या? तिच्या? तुम्हाला काय बी कळत नाही मास्तर. अहो तिच्या लहानपणी मी जन्मलीच नव्हती. मी लहान होते की नाही, एवढी एवढी. एवढी नाही हो, एवढी एवढी. एवढी एवढी. हा, तेव्हा ती मला मैन्याची कथा सांगायची आणि मला म्हणायची, तुझी जात मैन्याची हाय. मास्तर, तुम्हाला मी ती मैन्याची कथा सांगू? सांग. एक घनदाट रान होत. त्या रानात एक राघू मैन्याचं चिमुकलं घरटं होतं. राघू आभाळात भरायला मारायचा आणि मैना त्याच्या खांद्यावर बसून ग्वाड ग्वाड गाणे गायची. एक दिस आभाळ काळं कुट्ट झालं. पिसटावारी सोसाट्याचा वारा सुटला. पाऊस धो धो कोसळायला लागला आणि मैनेच्या घरट्याचा नुसता इस्कोट इस्कोट झाला. त्यात राघव कुठेतरी हरवला आणि मैना भुईवर कोसळून पडली. तेव्हापासून मैन्याची वाचाच गेली. पण रानाला तिच्या गाण्याची सवय झालेली. ते तिला बोललं, मैने बोल ना. मैने बोल ना. मैने बोल ना. तशी मैना बोलली, सुचत मशी नाही करू काय गे बाय. सुचत मशी नाही करू काय गे बाय. पवळे, मी तुझ्या महिनेला वाचा देणार आहे. होय, हे गाणं मी पूर्ण करणार आहे. हे गाणं मी पूर्ण करणार आहे. ओ मास्तर, 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 ओ मास्तर, ओ राजा जेवायला तरी या. कुठून अवदस आठवली आणि ह्या महिन्याची कथा सांगितली. सावकार, कसे काय चाललंय? नमस्कार. चमत्कार घडला पवळीच्या खोलीवर. तुमचा तो बामन
बापूराव शाहीर बाटला. पाटला आणि तो कसा? आता कसा पवळी महार आणि हो बामन तिच्या बरोबर राहतो खातो पितो. आता बाटायचा काय बाकी राहिला का? वर तो बामन आणि बामन किती बी झाला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ. छे, 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 छे. आम्ही हे चालू देणार नाही. तुम्हाला विचारतो कोण? बसा बसा. आता ते पिंगळ शास्त्री मुंबईच्या ब्राह्मणांचं प्रमुख, त्यांची त्याला फूस. तुम्ही काय करणार? हो ते देखील खरंच. अशी मुंडी खाली घालू नका, त्यांच्या विरोधात उभे राहा. महाराष्ट्रातल्या समध्या बामणासनी पत्र लिहा तुमच्या सही शिक्क्यानिशी की याला थारा देऊ नका, याच्यावर बहिष्कार आहे. समधी बामण तुमच्या माग उभी राहत्याल. आज कुठं? आणि तो मल्हारराव पैलवान आहे ना, पैलवान. तो पैलवान असताना त्याचं मुंडकं गुडघ्यात असतं, त्याला बरोबर घ्या. सगळा मराठा समाज तुमच्या माग उभा करील त्यो. अशा रीतीनं एकदा का पिंगळ शास्त्री बाजूला पडलं तर गावच्या ब्राह्मणांचा प्रमुख कोण होईल? आम्ही. अशा तऱ्हेनं एका दगडात दोन पक्षी मारा. मारतो. एका दगडात दोन पक्षी निघा. निघतो. एका दगडात दोन पक्षी. एका दगडात दोन. नाचत जा रस्त्यावर नाचत जा. सापडला बकरा सापडला. आम्हाला तुमचं हे मत मुळीच पसंत नाही. ओरडू नका, माणूस आपला आहे. पिंगळे शास्त्री स्पष्ट बोलतो म्हणून रागावू नका, पण बापूरावाविषयीचं तुमचं हे धोरण आम्हाला मुळीच मान्य नाही. लेले शास्त्री, तुम्ही थोडं समजुतीने का घेत नाही? अहो, जाती व्यवस्थेची ही बंधनं तुम्हा आम्हा पाबरांसाठी असतात, अवकाशात झेप घेणाऱ्या अशा गरुडांसाठी नाही. नाही नाही म्हणजे त्याचे हे अधर्माचरण तुम्हाला मान्य आहे असंच म्हणा. नाही, तुम्ही थोडं सबुरीने घ्या असं म्हणतो मी. सबुरीने घेऊ? काय सबुरीने घ्यायचं? काय सबुरीने घ्यायचं मी म्हणतो? तिच्या बरोबर खातो पितो हे, तिच्या बरोबर गावभर हिंडतो हे, की तिच्या बरोबर रात्रभर खोलीत झोपतो हे? अरे अहो, ओरडू नका लेले शास्त्री. दिसत नाही तुम्हाला मी कवन करतोय? दिसतंय दिसतंय, सारं काही दिसतंय. दिवसा कवन करतो आणि रात्री लावण्या. पण एक लक्षात ठेव, हे जास्त दिवस आम्ही चालू देणार नाही. काय चालू देणार नाही तुम्ही? काय चालू देणार नाही? समजता कोण तुम्ही स्वतःला? बाप्या, अरे बाप्या, पवळाबाई थांबली आहे जेवायची तुझ्यासाठी. घ्या घ्या पिंगळे शास्त्री, तुमच्या कानाने आहे का? तुम्ही म्हणे हल्ली त्या पवळीच्या घरी मुक्कामाला असता. तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. कालचं कवन आज गाणार नाही आणि कालचा पैसा आज वापरणार नाही असा पण केलाय मी. हो, पण तो पण पुरा करण्यासाठी पवळाच्या घरी मुक्काम करणं हा शुद्ध भ्रष्टाचार आहे. भ्रष्टाचार. कसला भ्रष्टाचार? कर्माचा. आता मी तमाशातला शाहीर, ढोलकीवाल्यांची नाचणाऱ्यांची संगत नको करू, मग काय तुमची करू? आणि हातात पळीपंच पात्र घेऊन गावभर एका दशण्या संगत फिरू तुमच्या बरोबर? मूर्ख. शास्त्री बुवा, माफ करा बापूला, माफ करा. अहो अहो, तमाशा पुढे त्याला जात पात धर्म काय बी समजत नाही बघा. याला पीर आहे बघा, याला पीर आहे. माफ करा. तुलाही फार मात चढलाय, पण लक्षात ठेव, तुझाही मात मी लवकरच उतरेन. आणि एक गोष्ट सांगून ठेवतो, तुला जर मुंबईत मरायचे नसेल तर सरळ गावी निघून जा. कसे? अरे बोल की मुर्द्या,
काय बोलू? काय झालं? काय झालं सुरत्या? बामणं पिसाळले ती पवळा. ठाव आहे मला. हे बघ, हे बघ, तुझ्या पायी सत्यानाश होणार आहे त्याचा आणि त्याच्या शायरीचा बी. तू तू सोड त्याला. नाही सोडणार. अगं अरे या पायानं नुसती धूळ उडवली तर डोईला लावतात ही बामनं आणि त्यांच्या पायी मास्तरला सोडू. जगू कशी रे? नको जगू. हं? आहे काय तुझ्याकडे जगण्यासारखं? माझं मास्तर. सुचत मशी नाही करू काय गे बाय. हे बघ, तू सोड त्याला. सोडू? हं. अरे काळजाची नाती अशी जोड म्हणून जडत्यात आणि तोड म्हणून तुटत्यात वैर. तुटत्यात तुटत्यात माझे बाय. काळजावर दगड ठेवला की तुटत्यात. सुचत मशी नाही, भेटत मशी नाही.